आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय शाह. गेली 6 ते 7 वर्ष अखंडपणे जी माझी चालू आहे, माझे प्रयत्न कुठल्या म्हणजे कसले तर ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेखाली मी बहुसंख्य भारतीयांना अथवा जे माझ्या व्हिडिओ ऐकू शकतात, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचतात, अशा बहुसंख्य मराठी गुंतवणूकदारांना अथवा भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे जे असलेलं ज्ञान, त्यांना जे वाटतं ते अगाध आहे अथवा ते रामदेव अग्रवाल आहेत, की अथवा त्यांना ज्या काही चुकीच्या मनामध्ये संकल्पना आहे, ह्या सगळ्या योग्य प्रकारे त्यांचं मानसिक पुढे जाणं हे करण्याचा मी प्रयत्न करतो. त्या अंतर्गतच आजचा व्हिडिओ आहे. अनेकांना आवडणार नाही, कारण त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि कसं दुर्दैवाने मी रोखठोक बोलतो. मी लपून छपून खोटं तर कधीच बोलत नाही. असो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे हाऊ इन्व्हेस्टर्स लूज मनी. मी शीर्षक शक्यतो मोठं ठेवत नाही, कारण मग ते तिकडे मावत नाही. ते यूट्यूबचं जे शीर्षकाला जी त्यांनी जागा ठेवली ना, आणि मराठीत, आणि परत मी दोन्ही देत असतो, इंग्रजी आणि मराठी, कारण माझे जे प्रेक्षक, माझ्या जे व्हिडिओचे अथवा माझ्या समभाग वाहिनी बघणारे प्रेक्षक हे मराठी आहेत आणि मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला ज्या मातृभाषेविषयी लाज नाही वाटत, त्याच्यामुळे मी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मी मराठीत पण शीर्षक देत असतो. मराठीतलं शीर्षक आहे समभाग गुंतवणूकदार पैसे कसे घालवतात. 3-4 दिवसांपूर्वी मी मोतीलाल ओसवाल यांच्या श्री रामदेव अग्रवाल, मोतीलाल ओसवाल ही जी मोठी एक आस्थापना आहे, त्यांचे जे भागीदार श्री रामदेव अग्रवाल यांच्या एका मुलाखतीचा सारांश सांगणारा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब वाहिनीवर टाकला होता. त्यात मी रामदेव अग्रवाल साहेबांच्या, म्हणजे ते स्वतः समभाग शोधताना P आणि V म्हणजे प्राईसला किंमत म्हणतात. प्राईस म्हणजे किंमत, समभागाची किंमत, आणि V म्हणजे व्हॅल्यू म्हणजे समभागाचे मूल्य. हे दोन्ही वेगळे आहेत, प्राईस आणि मूल्य. आता हे सगळं जर तुम्ही पाहिले नसेल, हे मी त्या व्हिडिओत समजावून सांगितलं होतं, दाखवलं म्हणजे सांगितलं होतं. त्या व्हिडिओची लिंक अथवा शृंखला आणि त्या व्हिडिओचं शीर्षक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. आता ही सगळी माहिती व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. गेले अनेक वर्ष बहुसंख्य भारतीय यांना समभाग गुंतवणूक म्हणजे फक्त ज्याला इंग्रजीत पेनी शेअर्स म्हणतात. आता पेनी शेअर्सला मराठीत काय म्हणतात माहीत नाही. माझ्या मते काय म्हणणार आता मराठीत त्याला, म्हणजे स्वस्त अथवा काय मलाही कळत नाही. अनेक, आता इथे माझ्याकडे फक्त यादी 9 समभागांची आहे, जे आत्ता कितीने खाली झालेत त्यांच्या ऑल टाईम हायपेक्षा. हे मी तुम्हाला समभागांची नावं सांगणार नाही. आणि हे गंमत म्हणजे ह्यातले बरेचसे अथवा सगळेच कधी ना कधी निफ्टी 50चे भाग होते. आता समभाग क्रमांक 1 95% खाली आहे. समभाग क्रमांक 2 99%. समभाग क्रमांक 3 96% खाली. समभाग क्रमांक 4 97% खाली. समभाग क्रमांक 5 90% खाली. समभाग क्रमांक 6 99% खाली. समभाग क्रमांक 7 90%
समभाग क्रमांक 6 99% खाली, समभाग क्रमांक 7 90% खाली, समभाग क्रमांक 8 99% खाली, समभाग क्रमांक 9 99.7% खाली आहे. आणि कसं आहे ना, हे खाली आहे म्हणजे ते अजूनही बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदार हे किंमत बघून म्हणजे प्राइस म्हणजे त्यांच्या मते जे प्राइस ही बघूनच गुंतवणूक करत होते. ते अक्षरशः कंगाल झालेत. म्हणजे ते तुम्हाला कळते का? म्हणजे ₹100 गुंतवलेले आता त्याचे शेवटचं त्याचं जे खरेदी विक्री झाली समभाग मंडईत ती ऑल टाइम हायपेक्षा 95 ते 99% हाय आहे. पण जर त्यांनी विकलेही नसतील तर आता त्यांच्याकडे तो एक कागद म्हणून राहिलेला आहे, अथवा त्यांच्याकडे तो कचरा म्हणून राहिलेला आहे. म्हणजे त्यांचे खूप 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 नुकसान झालेलं आहे. आणि हे मी मला आठवतंय 2019-2020 पासून अनेकांना सांगत होतो, कृपया नका करू या असल्या पेनी शेअर्समध्ये. मला इथे सांगायला एक अतिशय दुःख होतंय. माझा एक खूप जवळचा मित्र, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठा, IIT त्याने पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं, एमटेक. एके दिवशी काय भांडला, अरे तू सारखं ते सगळ्यांना सांगतो नका करू नका करू नका करू, मी तर निवृत्त आहे आणि माझ्याकडे कमी पैसा आहे त्याच्यामुळे मी अशातच घालणार स्वस्तमध्ये. त्या दिवशीपासून त्याने माझ्याशी संभाषणच करणं बंद केलं आणि आज अंदाजे 5 वर्ष झाली. ठीक आहे, माझं काही नुकसान नाही. आता ही माहिती समजून घ्या किती नुकसान आहे फक्त पेनी शेअर्समध्ये टाकणं. नाही आज वाढेल उद्या वाढेल, नाही आतली बातमी आहे, तिथली बातमी आहे, तिथली बातमी आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? मार्केटमध्ये ऑपरेटर्स असतात. हे ऑपरेटर समभाग कोसळवतात, समभाग उचलवतात सुद्धा. हे खूप छान खेळून स्वतःचा पैसा बाजूला काढतात आणि सामान्य नागरिक जो स्वतःला वॉरन बफे अथवा झुंझुनवाला समजतात, अगदी असे मजबूत कवड्या काय 3 पैशाला मिळतं, मला 4 पैशाला मिळतं, 1 पैशाला मिळतो आणि तो बघ नाही 3000 रुपयाला गेला तर. अहो तो आलेला असतो 3000वरून 1 पैशाला आणि ते 1 पैशाचा घेऊन वाढवण्याची स्वप्न बघतात. आता हा विषय निघाला म्हणून सांगतो. त्यावेळेला कसं ना, मला काही जण दूरध्वनी करायची तेव्हा मी अनेकांना बिचार नावं नाही सांगायचो पण हे खूप आवर्जून सांगायचो. एकाने मला फोन केला, ते कोण होते माहिती? सनदी अधिकारी, हे सनदी लेखपाल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, एका मोठ्या आस्थापनेत चार्टर्ड अकाउंटंट. त्यांचा मला फोन होता, असं मला सांगा ना मी कसल्या प्रकारच्या समभागात घालू. म्हटलं एक काम करा, तुम्ही पेनी शेअर्समध्ये नका करू, मला नका शिकवू म्हणे. म्हणजे मराठी भाषा, मराठी बोलणारा असा बोलतो माझ्यापेक्षा वयाने लहान. अरे तू असशील तुझ्या घरी चार्टर्ड अकाउंटंट, पण मी 37-38 वर्ष याच्यात घासली आहेत, केस उगीच पांढरे नाही झालेत. तुला विचारायचंय तर मी सांगतो, ऐकून घे ना. आज तो माणूस एवढा खाली असणार ना, आणि त्याने चुकून हा व्हिडिओ बघितला तरी फोन करणार नाही की माझं चुकलं म्हणून. कारण मला एक कळालंय, बहुसंख्य, मी आता नावं घेत नाही, व्यक्ती चूक कबूल करत नाही. कारण इंग्रजीत म्हणतात आय एम दी ग्रेट. तू कोण रे म्हाताऱ्या मिशीवाल्या सांगतो आय एम दी ग्रेट. आजच आत्ता मी माझ्या स्टेटसला काय टाकलंय माहितीये का? मौजूदा हालात में अगर रिश्ते बचाने हैं तो कभी किसी से बहस ना करे. अगर कोई कहे कि हाथी उड़ता है तो उसको बताए
कि आज सुबह हमारे घर के तार पर हाथी बैठा था. कळालं? हे आता मी अंमलात आणणार आहे. मी कधी कोणाला सांगणार नाही. तो म्हणणार मला पेनी घ्यायचे. मी म्हणणार ठीक आहे बाबा, जशी तुझी मर्जी. कारण मला कळालं, मी खूप तळमळीने सांगतो, मला अनेक जण सांगतात, पण त्यांना राग येतो की हा खरं सांगतो, माझी इज्जत काढतो. आपोआप निघते, म्हणजे मी खरं बोललो की समोरच्याची इज्जत निघते. माझा हेतू इज्जत काढण्यासाठी नाहीये. हे माझे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही कोणाची इज्जत काढण्यासाठी नाहीये. उलट झालं तर त्यांच्या त्यांना श्रीमंत करणे, त्यांच्याकडे जे त्यांची ॲसेट व्हॅल्यू वाढवणं, हा माझा उद्देश आहे. अहो, हे पटतं का तुम्हाला एवढे खाली गेलेले? म्हणजे आणि अजून एक ह्यात ह्यात मला महत्वाचं सांगायचं आहे. बहुसंख्य व्यक्ती अशा पण प्रवृत्तीचे आहेत. मी घेतलेल्या भावाच्या खाली विकणार नाही, अशा पण सांगणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणजे तो शेवटी समभाग 2 रुपये, 1 रुपये, 4 रुपये एवढाच राहतो आणि मग जबरदस्त नुकसान होतं. जबरदस्त, अतिशय जबरदस्त. मग ही प्रवृत्ती सुद्धा अनेकांकडे आहे. म्हणजे हे असं अनेक गोष्टी ज्या घडतात ना, हे त्याच्यामुळे आता मी इथे बघतोय अनेकांचे उच्च किती भाव गेलेले. वेळ लागेल, पण तुम्हाला सांगायचंय, अहो वाईट वाटेल, काहींचे तर 2,000-3,000 समभागाची किंमत गेलेली, जे 99% खाली आहेत. एकाची आता 2,641 म्हणजे ऑल टाइम हाय होता, तो आता 96% खाली आहे. दुसरा 1,380. म्हणजे त्याचं तर म्हणजे अशा सगळ्यांचं तर तिकडे उलाढालच होत नाहीये. आणि हे नावं काय देणार? अरे काय समभाग मंडई किती घाणेरडी आहे रे, मी तर चांगलं घेतलं. काय चांगलं घेतलेलं? तुम्ही फंडामेंटली काय बघितलं होतं? आणि हे हे लोक काय करतात ना, हे असे लोकांचे 4-5 मित्र असतात. मग एक मित्राचा कोणतरी मित्र शेअर मार्केटमध्ये असतो. तो सांगतो अरे ये उठा, बहुत लोग उठा रहे मार्केट में. मग तो अजून 4-5 लोकांना सांगतो, ते अजून 4-5 लोकांना सांगतात. मग तिथे ऑपरेटर मस्त खेळी खेळतो. त्याने घेतलेले असतात, समजा 10 पैशाला घेतले, तो अजून थोडं लोकांनाही सांगतो, त्याचे जे पंटर लोक आहेत. मग ते पंटर लोक सगळ्यांकडे पसरवतात आणि तो समभाग 10 पैशाचा 15 पैशापर्यंत वाढतो. लोक खुश, 50% 4 दिन में गया. आणि त्याच्यानंतर तो 80% खाली येतो पुढच्या 8 दिवसात. आणि नंतर ते कोणीच घेतच नाही, ज्याला इंग्रजीत बाईंग सेलिंग होत नाही. ही असली माहिती कोणीही देतं की नाही मला माहीत नाही. फक्त समभागाचं नाव सांगा, मग सांगता की नाही पुढच्या 6 महिने पण तुम्ही काय घेणार सांगा, तुमचा सगळा पोर्टफोलिओ आम्हाला दाखवा. फक्त कंसात जे बोलत नाही ते, नाही तर मोर्चा घेऊन येऊ, तोडफोड करू. काय हे शिका म्हणून माझी धडपड आहे. फंडामेंटल अनालिसिस करा. फालतू समभाग घेऊ नका, समभागाला नावं ठेवू नका, चुकीच्या गोष्टी डोक्यात घालू नका. अजून एक, खोटं बोलणं टाळा. आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघितले सांगतात. 2-2.5 वर्ष मी व्हिडिओ बनवतोय. 200, 250, 250 व्हिडिओ झालेत. तुम्ही 250 व्हिडिओ 2.5 मिनिटात पाहता सगळे. मग सांगा तरी, आपण तुमचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देऊया. मी बोलवतो त्यांना. 2.5 मिनिटात जर 250 व्हिडिओ तुम्ही बघत असाल,
काय आहे? काय आहे? पैसा वाया घालवायला येऊ नका समभाग गुंतवणुकीत. त्याचं पिगी बँक मध्ये ठेवा पैसे. रोज तुमच्या उशीशी ठेवा ती पिगी बँक. नमस्कार. समजून घ्या. ते काय वेळ वेळ घेऊन काहीतरी झोप काहीतरी आहे ती म्हण. तसं करू नका. जागे व्हा. असेच व्हिडिओ हे तुम्हाला आवडले असतील तर लोकांपर्यंत न्या. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. अजून तुमच्या लोकांना, मित्रांना, मैत्रिणींना, बायकोच्या भावाला, भावाच्या बायकोला, त्याच्या ह्याला, ह्याच्या त्याला, सगळ्यांना हे पाहायला सांगा. तुमच्या मनातले जे सगळे चुकीचे विचार दूर होतील हो. तेव्हा पुन्हा एखादा असाच योग्य विषय आपल्या समोर मांडीन. जय हो.